नमस्कार मित्रांनो. फ्रेंड्स, तुम्हाला जर मुंबईला अर्जंटमध्ये जायचं असेल आणि तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल तर काळजी करायची काही गरज नाही. सावंतवाडी स्टेशनला यायचा आणि सावंतवाडी स्टेशनवरून दिवा गाडी सुटते. ही 8:40 सुटते. तर ही गाडी मडगाव स्टेशन इथून येते आणि सावंतवाडी इथून 8:40 सुटते. ती दिवाला 8 वाजून संध्याकाळची 10 पोचते. तर थोडीफार मागे पुढे उशीर होतोच या गाडीला, पण तुम्ही सावंतवाडी ह्या स्टेशनवरून ही गाडी रिकामीच असते. तुम्ही बिनधास्तपणे बसून जाऊ शकतात दिवापर्यंत. तशी ही गाडी सगळ्या स्टेशनला थांबते आणि सगळ्या स्टेशनला अशी भरपूर लोकं असतात जाणारी मुंबईला. तर ही गाडी तशी असते असते सगळ्या स्टेशनला भरत भरत जाते आणि या गाडीत रत्नागिरीपर्यंत ही गाडी फुल होते तशी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज मास्क लावलेला आहे कारण गाडीत सफर करताना, प्रवास करताना आपल्याला मास्क लावणे गरजेचंच आहे सध्या तरी. आता आपण कणकवली स्टेशनला पोचलो आणि कणकवली स्टेशन जसं पोचलो तसेच हे सगळे वडेवाले, भेलवाले, जे काय विकणारे सगळे ते आतमध्ये कणकवली स्टेशनपासून सुरुवात होते आणि फुल टू टाईमपास आहे या गाडीत. फिरणं म्हणजे अगदी आरामदायक. पण ही गाडी पुढे पुढे फुल होते तेव्हा मात्र तुम्हाला उठण्यासाठी पण त्रास होणार आहे. तुम्ही कुठे फिरू पण शकत नाही या गाडीत. तर ही अशी करत करत ही गाडी सगळ्या लोकांनाच घेऊन जाते. लोकांना बसायला जागा नसली तरी ही लोकं वरती वगैरे बसतात, खाली बसतात. पूर्णपणे गाडी फुल होते, पॅक होते. तरी ह्या गाडीत जे काय विकणारे लोकं असतात, वडापाव, भाजी, काकडी, भेलवाले झाले, समोसावाले झाले, चहावाले झाले, कोल्ड्रिंक, बरंच काही विकलं जातं ह्या गाडीमध्ये आणि खरोखरच खूप टाईमपास होतो या गाडीत. आणि लोकं कुठेही बसतात, खालीसुद्धा बसतात. पण ही गाडी बरोबर टायमावरती आपल्या दिवा स्टेशनला पोचते. तर या गाडीत तुम्हाला जर फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर तुम्हाला रत्नागिरी स्टेशन यायच्या अगोदरच हे सगळं करून मोकळा होणं गरजेचं आहे. कारण की रत्नागिरीनंतर तुम्ही या गाडीत फिरू पण शकत नाही, हालू पण शकत नाही. पूर्णपणे पॅक असते ही गाडी. तर आता स्टेशन येणार राजापूर. तर असे भरपूर स्टेशन आहेत. तर सगळ्या स्टेशनवरती लोक चढतच असतात आणि कुठे ना कुठे जागा बघून आपले ते लोक बसतात. सावंतवाडी दिवा अशी एक गाडी आहे. ही गाडी कुठल्याच गाडीला ओव्हरटेक करणार नाही. सगळ्या गाड्या ह्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जाणार. पण ही गाडी आरामातपैकी आपल्या स्टेशनला पोचणार म्हणजे पोचणार. हे रत्नागिरी स्टेशन आहे आणि इथून ही गाडी अख्खी फुल होणार आहे आणि इथून लोकांना फिरण्यासाठी पण आता जागा मिळणार नाही. कारण की लोक खाली पण बसलेली असणार. तर थोड्या वेळात बघा तुम्ही किती लोक असणार या गाडीत.
मित्रांनो, तुम्हाला या गाडीची मी एक खास बात सांगतो. या गाडी तुम्ही जरी खाली पोट जरी आले तरी ह्या गाडीत तुम्हाला खाण्यासाठी भरपूर वस्तू आहे. आणि दुसरी खास बात म्हणजे ह्या गाडीमुळे या गाडीमध्ये जी 4 लोक जे धंदा करतात त्या 4 लोकांचा पोटसुद्धा भरतो. म्हणून हीच खास बात आहे या गाडीची. या गाडीची तिकीटची जरी किंमत कमी असली तरी या गाडीत लोकांचा खाण्यामागे पैसा भरपूर जातो. तर लोकांना, आपल्या कोकणातल्या लोकांना सवयच आहे की ज्या स्टेशनवरून बसले तर ते त्या स्टेशन दिवापर्यंत पोचेपर्यंत त्यांच्या हातात काय ना काय खाण्यासाठी पाहिजेच पाहिजे. तर असा करून लोकांचा पैसासुद्धा खर्च भरपूर होतो या गाडीत. कुठलाच स्टेशन असा खाली तुम्हाला मिळणार नाही, तर सगळ्या स्टेशनवर गर्दी असते. आणि ही दिवा गाडी सगळ्या स्टेशनला थांबून सगळ्या लोकांना दिवा स्टेशनपर्यंत पोचवणार असं आहे. आता आपण रोहे स्टेशनला पोचलो, म्हणजे इथून अजून 2 ते 2.5 तास लागेल. मित्रांनो, आपल्याला अजून 2 तास काढायचे आहेत दिवा पोचण्यासाठी. 2 तास कसे तरी काढायचेच आहे. आणि आता पनवेलपर्यंत ही जी गर्दी आहे ती पनवेलपर्यंत असणार. आता कसे तरी आपण दिवाला पोचणार आहे. आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.